पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक मिनिट वहिनी, झालं समाधान? खुश? परीची ही अवस्था बघून तुमच्या मनाला खूप शांती मिळाली असेल ना? अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। एवढ्याशा पोरीलाही सोडलं नाही तो तुम्ही। काल जर का तुम्ही तिच्याशी असं बोलला नसतात तर तिची ही अवस्था झाली नसती। पण तुम्ही हे सगळं मुद्दामून केलं, हो ना? बोला ना आता, हे मुद्दामून केलं ना तुम्ही? स्टाफ कशाला पाहिजे स्टाफ? मी सोड ग मला, सोड तू। वहिनी, मला तुमच्याशी बोलायचंय। तुमच्याकडून चूक झाली ती आधी कबूल करा। येऊन जा। नाही, मी जाणार नाहीये। का त्रास होतोय का तुम्हाला खरं ऐकायला? अगं सोड मला तू। त्रास होतोय तुम्हाला खरं ऐकायला? हो, तुम्ही चुकलायत म्हणून तुम्हाला आहे ना भीती वाटतेय, तुम्ही घाबरलायत आणि म्हणूनच मला तुम्ही असं खोलीमध्ये डांबताय। पण मी जाणार नाहीये। मी तुमच्या वहिनी नाही डिअर मिथिला, तुला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला ना मला कुठलाच त्रास होणार नाही। तोंडातून शब्द काढायचा नाहीस, आणि जर काढलास ना तर पप्पांना सांगून आत्ताच तुझी भरती वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये करीन, ताबडतोब। कळतंय तुला मी काय बोलतेय? वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकीन आयुष्यभरासाठी। येऊ जा। समीर थांब। काकू मी जरा आलोच, 1-2 मिनिट। थांब म्हटलेलं कळत नाही तुला? काय झालं? काय झालं? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? झालंय ना तुझं समाधान? मी काय केलंय? बेस्ट फ्रेंडचं कर्तव्य निभावत होतास ना तू, म्हणूनच यशचं त्या अनुष्काशी नातं जुळवायला निघाला होतास। पूर्ण तयारी केली होतीस, हो ना? पण हे करत असताना एक महत्वपूर्ण कर्तव्य विसरलाच असतो, तुझं मामाचं कर्तव्य विसरलास। हे सगळं करत असताना त्या लहान जीवाला काय वाटेल, तिची काय अवस्था होईल असा एकदाही विचार करावासा वाटला नाही तुला? ती अनुष्का समोर आली तर परी कशी रिॲक्ट होईल, काय वाटेल तिला? अनुष्का कोण आहे, काय सांगणार आहेस तू, याचा एकदाही विचार करावासा वाटला नाही? खरंच यशच्या एकटेपणासाठी हे सगळं करतोयस, पण त्या परीच्या एकटेपणाचं काय? तिच्या समोर असं कोणालाही आई म्हणून उभं करता येतं? नाही रे, नाही समीर, आई पण असं जुळवून आणता येत नाही रे। परीच्या भावनांशी खेळलायस तू। काकू असं कसं करू शकलास तू समीर? मला खरंच अशी अपेक्षा नव्हती। नाही, पण मला असं वाटलं होतं की हे एवढं सगळं करण्याआधी तू एकदा तरी आमच्याशी बोलशील, नाही? पण मी असं काय? जस्ट शट अप, एक शब्द बोलू नकोस। यशचा चांगला मित्र आहेस, त्याच्या चांगलेपणासाठी, त्याच्या भल्यासाठीच विचार करतोस, म्हणून मी तुमच्या दोघांमध्ये कधीच पडले नाही, कधीच बोलले नाही। पण परीची आज जी अवस्था झाली ना, त्याला फक्त तू आणि तू जबाबदार आहेस समीर, हे लक्षात ठेव तू। आणि मी खरं सांगते तुला, परीला जर उद्या काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही। मी नाही, या घरातलं कोणीही तुला कधीच माफ करणार नाहीये, लक्षात ठेव तू। मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज हे सगळं थांबव। हे अनुष्का प्रकरण प्लीज आता तरी थांबव समीर। ही वेडी मिथिला मला कधी कधी काय मस्त आयडिया देते। जे प्रश्न तिने मला विचारले तेच तर मी याला विचारले ना। तिने मला जबाबदार ठरवलं आणि मी याला, समीरला। आहा, काय वरुणी बसलाय हा घाव। रितेश, तुम्ही काही काम करूचे? नाही, थोडं बोलायचं होतं, इम्पॉर्टंट।
काय बोलायचंय? श्रुती, अरे अरे काय काय करतो काय? पहिले म्हणे वचन आपो काकी की मी तुला जे काय सांगणार ना त्यातलं काय पण तू काकाजीशी आणि अनुबेनशी बोलणार नाही, प्लीज. हा पण શું થયું? काय काय झालं काय? મને डर लागे छे. काकी मने पण डर लागायचे म्हणून तर आलो ना मी तुझ्याकडे. पण खरंच मला तू प्रॉमिस कर की यातलं काय पण काकाजीला अनुबेनला सांगणार नाही तर बोलतो मी. रितेश, हा पण શું થયું? ठाकूरजीनी कसम, मी कोणाला काय पण सांगणार नाही. बोल आता काय झाला? काकी तुला माहिती ना आपली अनुबेन, म्हणजे ते दिवशी काकाजींशी बोलताना मी बोललो होतो ना की अनुबेनला काय पण आठवायच्या आधी तिला आपण सगळं सत्य सांगायला पाहिजे, तिचा पास्ट आपण तिला सांगायला पाहिजे. आणि काकी तिला आठवेल न आठवेल आपण तिला सत्य सांगायला पाहिजे ना, आपण तिला खरं सांगायला पाहिजे ना काकी. आपण नाही सांगितलं आणि तिला बाहेरून कुठून कळलं ना तर मग ती आपल्याला कधीच माफ करणार नाही. हा रितेश, पण हे समजत तू आता मला का सांगतोयस? काय झालं काय? अनुला काय आठवला काय? ठाकूरजी नाही तसं नाही अजून काय तसं झालेलं मला वाटत नाही. पण काकी तू पण पाहिलं ना, म्हणजे मला खात्री आहे तू पाहिलं असशील की आपली अनुबेन आता अलीकडे खूप अपसेट असते. तिचं कशात लक्ष नसतं, ती उदास असते, तिचं आपल्या बोलण्याकडे पण लक्ष नसतं. मध्येच ती अशीच कुठेतरी बघत बसून राहते जशी काही ती आपल्यात नाहीच आहे. म्हणजे ती शरीराने ते असते, मनाने दुसरीकडेच कुठेतरी. मध्येच बोलता बोलता डोकं धरून काय बसते मला काय कळत नाही. म्हणजे माहिती नाही तिला काय तिच्या पास्ट मधलं आठवतंय नाही आठवतंय मला माहित नाही, मला वाटत नाही तिला आठवतंय म्हणून. पण काकी तू एकदा बोलून घे ना तिच्याशी, हा प्लीज. माझी अनु, तिला एवढा त्रास होतोय पण मी काय पण करू शकत नाही. काय करू अनु बेटा? काकी प्लीज प्लीज, तू नाही बोलणार तर कोण बोलणार काकी? हा तिच्या तेवढ्या जवळचा कोण आहे आता? काकी प्लीज, आपल्या फॅमिलीला आपल्या सगळ्यांना आपल्या अनुबेनचं छान राहणं गरजेचं आहे आणि अनुबेनसाठी पण हे तेवढंच आवश्यक आहे काकी. प्लीज अनुबेनसाठी. तू खरं बोलतेस रितेश. मी बोलेन अनुशी. थँक्यू. तू एका अशा माणसाशी लग्न करणार ज्याच्यावर तू ओळखतही नाहीयेस त्याला. आणि हा 1-2 दिवसाचा प्रश्न नाहीये. इट्स अ मॅटर ऑफ युअर लाईफ. अनु मॅडम, तुम्हाला मम्मीजींनी बोलवलंय. सांग, मी येतेय. पण त्यांनी ताबडतोब बोलवलंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? सॉरी, सांग मी येते. अनु बेटा, શું થયું બેટા? काही नाही मम्मी, मी येतच होते खाली. तुम्ही कशाला आला? मी बोलाल्यावर माझी अनु लगेच आली नाही, असं कधीच होत नाही. आज ती नाही आली म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. हो ना बेटा? नाही मम्मी, काय नाही झालं. मम्मी फक्त नात्याचंच नाव नाही बेटा. आपल्या डिग्रीला काय पण झालं, पण जिला त्याची वेदना आधी होते ना ती मम्मी. डिग्रीच्या मनातलं न बोलताही तिला कळतं ती मम्मी. डिग्रीना आंखोनी आंसू वाची शके तेवी मम्मी. अनु बेटा, न बोलताच तुझ्या मनातलं मला सगळं कळतं. त्याला शब्दांची गरज नाहीये. तुझा अबोलाच मला खूप काही सांगून जातोय बेटा. का तू अशी उदास आहेस? काय झालं? हा, खरंच काही नाही झालंय मम्मी, मी ओके आहे एकदम. खरंच काही झालं नाही? खरं बोलतेस तू? मग मला असं भरून का येतंय? मला असं का वाटतंय? माझी डिग्री आज एकटी पडलीये. तिनं तिच्या मनात खूप काही साठवून ठेवलंय. मम्मी,
मम्मी मला खूप त्रास होतोय मम्मी. मला काहीच आठवत नाही. मी किती आठवायचा प्रयत्न करते. मला सगळं असं ब्लर ब्लर दिसतंय पण खरं काय ते कळत नाहीये मला. आणि मला आता त्याचा त्रास होतोय मम्मी. असं वाटतंय की असं जगण्यापेक्षा न जगलेलं चांगलं. अनु हेवी वात ना कर बेटा, हेवी वात ना कर टिकर. असा त्रास करून घेऊ नकोस. हा समजा ठीक होईल. अगं थोडा वेळ दे, आठवायला वेळ लागेल हो ना. वेळ दे, समजा ठीक होईल बघ. मला खात्री आहे ठाकूरजी समजा ठीक करतील. आणि ना तो एक राजा असतो आणि त्याची एक राजकन्या असते. आणि तो राजा खूप असा दुष्ट असतो, तो रागीट असतो, पण ती राजकन्या ना खूप स्वीट असते. ती सगळ्यांना खूप आवडत असते आणि ती सगळ्यांशी खूप छान वागते, सगळ्यांना छान छान खाऊ देते, त्यांच्याशी खेळते, गप्पा मारते. आणि परी, ए बेटा उठ ना, बोल ना माझ्याशी काहीतरी. ए परी, आपण एक काम करूया. आपण ना तुझी फेवरेट पावभाजी खायला जाऊया. ओके, लॉंग ड्राईव्हवर जाऊ, पावभाजी खाऊ. नाहीतर तुला पिझ्झा पार्टी करायची होती ना, आपण पिझ्झा पार्टी करूया आता. हा, मी सगळ्यांना बोलवतो. ओके परी, बोल ना काहीतरी माझ्याशी परी. किंवा आपण ना मी तुझ्यासाठी ड्रॉइंग पेन्सिल्स आणले, तुला दाखव. तू एक काम कर, तू मला ड्रॉइंग शिकव आणि मग डान्स स्टेप पण तूच मला शिकव. ओके, पण बोल ना माझ्याशी काहीतरी परी, प्लीज प्लीज. बच्चा अशी शांत नको राहू ग बेटा, प्लीज. ए परी, आई 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 परी हे बघ, ऐक ऐक माझं. हो बेटा, मी परी. आई 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 माझ्या लग्नाची पत्रिका. यश का करतोय फोन एवढ्या रात्री? कट का करतोय? आई परी परी, मी प्रयत्न करतोय बेटा, प्लीज. पण तू बोलशील, बोल ना फक्त माझ्याशी एकदा. बघ ए परी, परी डोळे उघड एकदा प्लीज, प्लीज परी. आई काय झालं? हा का फोन करतोय? हॅलो हॅलो अनुष्का. हॅलो यश. अनुष्का, काय झालं? हॅलो, तू ओकेस ना? माझी परी. काय झालं परीला? इट्स नॉट ओके अनुष्का, इट्स नॉट ओके. ऍक्च्युली तुला बघितल्याचा परीने खूप शॉक घेतलाय आणि ती सकाळपासून डोळे उघडत नाहीये. फक्त आई आई एवढंच बोलते ती. आणि म्हणजे डॉक्टर्स येऊन बघून गेले, सगळं झालं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तिच्या मनावर काहीतरी आघात झालाय आणि तो आम्हाला पुसून टाकला पाहिजे. म्हणजे काय ते मला खरंच कळत नाहीये ग. मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय पण ती रिस्पॉन्डच करत नाहीये. नाव आय डोंट नो व्हॉट टू डू. म्हणजे जेन्युइनली आय एम रिअली क्लूलेस. एक माझ्यावर फेवर करशील का प्लीज? काय? तू एक दिवस उद्या इथे पॅलेसवर येशील का प्लीज?
प्लीज नाही नको माणूस परीसाठी. हे बघ तुला तुला ऑकवर्ड होईल असं मी काही करणार नाही, असं काही होणार नाही. आय प्रॉमिस. पण प्लीज तू आलीस तर कदाचित ती तुला बघून डोळे उघडेल, काहीतरी बोलेल. मला खरंच कळत नाही अजून मी काय करू अनुष्का, म्हणून आय कॉल्ड यू. आय अंडरस्टँड. आय एम सॉरी. मी खरं तर असं तुला विचारायला नको होतं, पण नाहीच. ओके, मी येईन एक दिवस परीसाठी. रिअली? थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स अनुष्का. हे सगळं करत असताना त्या लहान जीवाला काय वाटेल, तिची काय अवस्था होईल असा एकदाही विचार करावासा वाटला. ती अनुष्का समोर आली तर परी कशी रिॲक्ट होईल, काय वाटेल तिला. अनुष्का कोण आहे, काय सांगणार आहेस तू, याचा एकदाही विचार करावासा वाटला नाही. परीच्या भावनांशी खेळलायस तू. असं कसं करू शकलास तू समीर? परीला जर उद्या काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. मी नाही, या घरातलं कोणीही तुला कधीच माफ करणार नाहीये, लक्षात ठेव तू. सर, मी ना कालच्या मीटिंगचे सगळे पेपर्स या फाईलमध्ये ठेवलेत आणि ॲडव्होकेट देसाईंनी दिलेले ते जमिनीचे पेपर सुद्धा याच फाईलमध्ये आहेत. हा, तुम्ही एकदा चेक करा आणि मला तुमचा फीडबॅक करा. काय झालं सर, तुम्हाला सर्दी झाली आहे का? नाही. तुम्हाला सर्दी झाली असेल सर, मी ना गोळी देते तुम्हाला, माझ्याजवळ आहे, तुम्हाला लगेच बरं वाटेल. हा, नाही मला नकोय गोळी. सर तुम्ही रडताय? नाही. काय झालं, तुम्ही का रडताय? सर सर सांगा ना, तुम्ही का रडताय, असं का लपवता माझ्यापासून सगळं? शेफाली, माझा उद्देश वाईट नव्हता हो. परीचा विचार करताय ना सर? आपली परी नक्की बरी होईल. आपण सगळे आहोत ना तिच्या बरोबर. ती बरी होईल सर. आणि आपली नेहा आहे ना, ती परीला काहीच होऊ देणार नाही, हो ना? माझा उद्देश खरंच वाईट नव्हता. सगळं चांगलं झालं असतं तर परीला आईच मिळाली असती ना. जितका चांगला मी यशसाठी विचार करतो ना, तितकाच मी परीचाही विचार करतो. मी कुणाच्या तरी वाईटाचा विचार करीन असं वाटतं तुम्हाला? कुणाच्या तरी मी करीन वाईटाचा विचार? माझी फक्त एवढी इच्छा आहे ना की यशचं, परीचं, सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं, त्यांनी आनंदी राहावं. माझा उद्देश खरंच वाईट नव्हता. फक्त तुम्हालाच नाही, मलाही तीच आशा होती सर. सगळं नीट होईल, अगदी पहिल्यासारखं होईल, पण